कृपा आहे की देवाने आपल्याला सहकार्य केलं, सहाय्य पुरवलं आणि तुम्ही आणि मी सर्वजण दिवसाची सुरुवात, या उपास प्रार्थनेची सुरुवात अशा प्रकारे देवाचं स्तवन करत, देवाचे उपकार स्तुती करत आहोत. मी एक स्तोत्र वाचतो, आपण सर्वजण लक्षपूर्वक ऐकूयात. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गीत गात त्याच्या पुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत. आम्ही त्याची प्रजा त्याच्या पूर्णातील कळप आहोत. त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. हालेलुया. प्रियांनो, आपल्यामध्ये जर कोणी सुरुवातीची प्रार्थना करू इच्छित आहे तर आपण संधी घ्या आणि सुरुवातीची प्रार्थना करा. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. आम्ही करू. हो आंटी, करा. परमेश्वरला धन्यवाद देऊया. आज परमेश्वराने आज आम्हाला सुंदरचा दिवस दिला, आज उपास प्रार्थना करण्यासाठी तिची सहाय्य पुरवत आहे आम्हास. म्हणून आम्ही पण धन्यवाद देऊया. पवित्र 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 महान अशा परमेश्वरा, दयेच्या कृपेच्या सागर दे बाप्पा, तुझ्या नावाला धन्यवाद दे प्रभू. खरोखर किती महान आहेस प्रभू दे बाप्पा. दे बाप्पा, हा सुंदरचा दिवस तो आम्हास दिला, उपकार मानते तुला, धन्यवाद दे, तुला गौरव देते प्रभू राया. आज दे बाप्पा आमची नाही तर तुझी योजना आहे प्रभू राया. आज ही उपास प्रार्थना दे बाप्पा. दे बाप्पा तू आम्हास दे बाप्पा उपास करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य करतायस, म्हणून तुला मी धन्यवाद दे, कृपा पुरवतो प्रभू. आज दे बाप्पा जे दे बाप्पा आमची बहीण भाऊ उपास करणार दे बाप्पा, प्रार्थना करणार दे बाप्पा, तू आम्हाला सहाय्य कर, तुझी कृपा पुरवतो प्रभू राया. आज प्रार्थना विनंती करते प्रभू राया. आज दे बाप्पा आम्ही जे मागेल दे बाप्पा तू आम्हाला देत आहेस प्रभू. दे बाप्पा आम्ही मागितलं देत, तुझ्या योजनेत सर्व काही तुझी सफल व्हावी असं तू कर प्रभू बाप्पा. दे बाप्पा आज दे बाप्पा जे काय अजून तुझ्याकडे कोणी दे बाप्पा आलं तर तुझ्याकडे त्यांनी यावे दे बाप्पा, नम्र लीन बाप्पा न दे बाप्पा, तुझ्याकडे दे बाप्पा गुडघे टेकावे असं तू कर प्रभू. आज तुझ्या पायाचं मी विनंती करते प्रभू राया. दे बाप्पा आज मी पावसासाठी मागते प्रभू बाप्पा, तू दे बाप्पा आम्हाला पाऊस द्यावास असं तू कर प्रभू राया. आज दे बाप्पा जे कोणी आजारी आहे, दुःखी आहे, कष्टी आहे, सर्वांना सुखी निरटू बाप्पा. सर्वांना तू चालक मालक होते बाप्पा. दे बाप्पा आज दे बाप्पा आम्ही दे बाप्पा तुझं वचन ज्ञान बुद्धी चातुर्य दे बाप्पा, तू आम्हाला दे बाप्पा, आम्हाला पवित्र आत्म्याचं दान दे प्रभू राया. तू आम्हाला सहाय्य कर, तुझी कृपा पुरव प्रभू. दे बाप्पा आम्ही जगीत जीवन जगत असताना दे बाप्पा आम्ही कशाचा वास करून तर दे बाप्पा तुझ्या वचनाचे दे बाप्पा आम्हाला ओढ लागावे असं तू कर प्रभू राया. दे बाप्पा आम्ही दे बाप्पा आम्ही तुझ्या वचनात देवा वाटचाल करावी दे बाप्पा. आम्ही तुझ्या आज्ञा पाळावी दे बाप्पा, तुझ्या सान्निध्यात राहावं असं तू आम्हाला सहाय्य दयेन कृपेने कर प्रभू. आज तुझ्या पायात विनंती करते, आमचा प्रत्येक सदस्य तुझ्या हातामध्ये घे. प्रत्येक सदस्याला तुझ्या कृपेने भर, दयेने भर दे बाप्पा. आणि दयापा तुझ्या आज्ञेने चालण्यासाठी तू सहाय तुझी कृपा प्रभू. आज देवापा आमच्यासाठी जे वचन घेऊन येणार देवापा, त्या सेवकाला तुझा स्पर्श कर देवापा, त्याच्या मुखाला तू स्पर्श कर देवापा, तू त्यांना सहाय्य तुझी कृपा प्रभू. देवापा आम्हाला दिवसभरात तू आमचा सहाय्य करता प्रभू. देवापा माझ्याकडून काय चुकलं तर तू मला क्षमा दया कृपा कर प्रभू. मागणी ऐकलं तूच आहे बाप्पा. धन तारखे येशूच्या गोड मग ते पित्या. आमेन. थँक्यू. हालेलुया. परमेश्वराची स्तुती असो प्रियांनो. देवाला धन्यवाद देऊयात. आपण परमेश्वराचं स्तवन करणार आहोत, गीत गाणार आहोत प्रियांनो. आणि परमेश्वराचं वचन आपल्याला स्तोत्र 100 मध्ये सांगतं की गीत गात त्याच्या पुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा, त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत. आम्ही त्याची प्रजा त्याच्या पूर्णातील कळप आहोत. त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. आपल्यापैकी कोणीही संधी घेऊ शकतं आणि उपकार स्तुतीचं गीत आणि परमेश्वराचं स्तवन करू शकतो. प्रिय गीताचं एक कडवं आपण गाऊयात आणि मग पुढच्या लोकांना संधी देऊयात. प्रभात राऊत अंकल संधी घेतील आणि मग जयश्री अंकल संधी घेतील. एक छोटस वचन बोलतो मी. देवबाप्पाच्या नावाला धन्यवाद. मत्ती 5 मध्ये 14 ते
16 तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर बसलेले नगर लपवू शकत नाही. दिवा लावून नसता दिवटणीवर ठेवतात, म्हणजे तो घरातील सर्वांना प्रकाश देतो. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांना द्या, त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव व्हावे. हे कडवं बोलतो. के नूर हो, चराग बन के चमको, तुम दुनिया के नूर हो, चराग बन के चमको. ऐसे काम करना सदा तुम दुनिया में, ऐसे काम करना सदा तुम दुनिया में. तुम में सब तुम्हारे मसीहा को पहचाने, तुम में सब तुम्हारे मसीहा को पहचाने. तुम दुनिया के नूर हो, चराग बन के चमको. जो शहर ऊंचे पहाड़ों में बसता है, जो शहर ऊंचे पहाड़ों में बसता है, उसे भला कैसे छिपाया जा सकता है. तुम दुनिया के नूर हो, चराग बन के चमको. तुम दुनिया के नूर हो, चराग बन के चमको. थँक यू. हालेलुया, प्रेज द लॉर्ड प्रियानो. जयेश आंटी पुढील वेळ तुम्ही घ्या. एकच कडवं गायचं हो आपल्याला, हो जे पुढच्या हो लोकांना एक समजेल. हो हो. ईश्वराची दया किती ठाणीचा रांगेना, न्याय तरीही सिंधू एवढी जाण. देव बोले प्रेमी फार, टाकी माझ्यावरी फार, टाकी माझ्यावरी. आमेन. हालेलुया. ईश्वराची दया किती शांततेचा रागेना. परमेश्वराची स्तुती असो प्रियानो. पुढे कोण संधी घेणार? प्रेज लॉर्ड पास्टर. मी हो. हालेलुया 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 हालेलुया. भूमीवरील जन हो, यहोवाची स्तुती करा. भूमीवरील जन हो, यहोवाची स्तुती करा. स्तवने घेऊन त्याच्या चरणी या, आनंदाने त्याची स्तुती करा. स्तवने घेऊन त्याच्या चरणी या, आनंदाने त्याची स्तुती करा. तो किती महान त्याची दया सनातन, तो किती प्रेमळ त्याची दया सनातन, तो किती महान त्याची दया सनातन, तो किती प्रेमळ त्याची दया सनातन. भूमीवरील जन हो, यहोवाची स्तुती करा. भूमीवरील जन हो, यहोवाची स्तुती करा. यहोवा सर्व सृष्टीचा करिता, आमचा तो तारणारा. यहोवा सर्व सृष्टीचा करिता, आमचा तो तारणारा. तोच खरा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, त्याचा धन्यवाद करा. तोच खरा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे,
त्याचा धन्यवाद करा. भूमीवरील जन हो, यहोवाची स्तुती करा. आमेन. हालेलुया. परमेश्वराची स्तुती असू दे. पुढे कोण संधी घेणार? आपण न थांबता अखंडित परमेश्वराचं स्तवन करूया. मी एक कडवं घेते. नानी संधी घेतील आणि मग त्यानंतर एक कडवं आपण गीते फॅमिलीकडे देऊया. ब्रेज द लॉर्ड. उपवास स्तुती Praise the Lord. गीत नंबर 55. ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. पाप ताप त्रस्त जनाची, पाप ताप त्रस्त जनाची, अविनाशी साहुली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. आमेन. थँक्यू. Amen. हालेलुया. येस, गीते कुटुंबाकडे संधी देऊयात. आपण देवाच्या स्तुतीसाठी एक गीत गाऊ. उठा वीरांनो, करा तयारी, तुम्ही कारागीर, प्रभूचे बांधा मंदिर, प्रभूचे बांधा मंदिर. उठा वीरांनो, करा तयारी, तुम्ही कारागीर, प्रभूचे बांधा मंदिर, प्रभूचे बांधा मंदिर. मंदिर पाया येशूराया, मंदिर पाया येशूराया, येशूराया समर्पणाच्या डोंगराकडे, जाऊन आणा जिवंत धोंडे, जाऊन आणा जिवंत धोंडे. घाली गराडे धरी सुरवीर, प्रभूचे बांधा मंदिर, प्रभूचे बांधा मंदिर. उठा वीरांनो, करा तयारी, तुम्ही कारागीर, प्रभूचे बांधा मंदिर, प्रभूचे बांधा मंदिर. धन्यवाद देव बापाच्या नावाला. हालेलुया. उठा वीरांनो, करा तयारी, तुम्ही प्रभूचे कारागीर, बांधा मंदिर. हालेलुया. उठूयात, चला जागे होऊयात, परमेश्वराचं स्तवन करूयात. पुढे कोण संधी घेणार आहे? प्रेज द लॉर्ड. मी घेऊ का? हो हो. देवाची स्तुती असतो की सुंदर सकाळी परमेश्वरांना आपल्याला स्तुती आराधनेची संधी दिलेली आहे. यावेळेस आपण प्रेमाची ही पाखरे ही गीत गाव्या. 2 कडवे मी म्हणते, छोटी छोटीच आहे. प्रेमाची ही पाखरे, ख्रिस्ता तुझी लेकरे, प्रेमाची ही पाखरे, ख्रिस्ता तुझी लेकरे. इकडून तिकडे, तिकडून इकडे, भुरकन उडती चोहीकडे. इकडून तिकडे, तिकडून इकडे, भुरकन उडती चोहीकडे. सुवार्ता जगवीत रे, ख्रिस्ता तुझी लेकरे. प्रेमाची ही पाखरे, ख्रिस्ता तुझी लेकरे. एकच फांदी क्रूस खांबाची, त्या फांदीवर वसती आमुची. एकच फांदी क्रूस खांबाची, त्या फांदीवर वसती आमुची. स्वर्गात आमुची घरे, ख्रिस्ता तुझी लेकरे. स्वर्गात आमुची घरे, ख्रिस्ता तुझी लेकरे. प्रेमाची ही पाखरे, ख्रिस्ता तुझी लेकरे. थँक्यू.
हालेलुया. परमेश्वराची स्तुती असो. पुढे कोण कोण जागा झालेत, कोण कामगार जागे झालेले आहेत? Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. आपण परमेश्वराच्या नावाची स्तुती करू. पवित्र आत्मा तू माझ्या हृदयी, तुझे सामर्थ आम्हास दे. पवित्र आत्मा तू माझ्या हृदयी, तुझे सामर्थ आम्हास दे. आहे मृत्यू देहाचे या चिंतन करणे, आहे जीवन आत्म्याचे चिंतन करणे. आहे मृत्यू देहाचे या चिंतन करणे, आहे जीवन आत्म्याचे चिंतन करणे. जीवन शांती पवित्र आत्मा, जीवन शांती पवित्र आत्मा, पवित्र आत्मा तू माझ्या हृदयी, तुझे सामर्थ आम्हास दे. पवित्र आत्मा तू माझ्या हृदयी, तुझे सामर्थ आम्हास दे. आमेन. हालेलुया. आता वेळ आलेली आहे की पवित्र आत्म्याचं सामर्थ्य खरंच आम्हाला गरजेचं आहे प्रियांनो, आणि त्यासाठी आपण सातत्याने प्रार्थना करूयात, उपासात जाऊयात. हालेलुया. पुढे कोण संधी घेणार? आम्ही घेऊ. यस. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, यीशु मेरे खुदा, उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, यीशु मेरे खुदा, उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, यीशु मेरे खुदा, उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद, कोटि कोटि स्तुति धन्यवाद, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। थँक यू. हालेलुया. परमेश्वराचा धन्यवाद करूयात, परमेश्वराची स्तुती करूयात. येस. पुढे कोण संधी घेणार आहे? शारदा मावशी गातील आणि मग त्यानंतर दीपक अण्णा आणि कुटुंब यांच्याकडे वेळ दिला.
धन्यवाद प्रभू, तुझ्या नावाला प्रभू. आम्हाला सगळ्यांना प्रभू कृपा पूर्वक परमेश्वर पिता धन्यवाद करतो राजा. नए तेल से अभिषेक कर, पवित्र आत्मा से भर. नए तेल से अभिषेक कर, पवित्र आत्मा से भर. तेरी मर्जी बता, तेरा मार्ग मुझे सिखा दे. तेरी मर्जी बता, तेरा मार्ग मुझे सिखा दे. मैं आता तेरे पास और ज्यादा तेरे पास. मैं आता तेरे पास और ज्यादा तेरे पास. प्रभु 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 यीशु, प्रभु यीशु, प्रभु यीशु. नए तेल से अभिषेक कर, पवित्र आत्मा से भर. तेरी मर्जी बता, तेरा मार्ग मुझे सिखा दे. मैं आता तेरे पास और ज्यादा तेरे पास. प्रभु यीशु, प्रभु यीशु. आमेन. थँक्यू. हालेलुया. मला वाटतं की दीपकांना आणि कुटुंबीय ही वेळ घेऊ इच्छितात, त्यांच्याकडे वेळ देऊयात आणि मग पुढे जाऊयात. आणि त्यांची आवाज येतोय? हा येतोय येतोय. माझा येतोय? हा येतोय आवाज. विश्वासाने प्रभु येशूच्या वस्त्राला मी शिवले ग. उदास माझे जीवन वगे, पुन्हा नव्याने हसले ग. उदास माझे जीवन वगे, पुन्हा नव्याने हसले ग. घेऊन आपली चिंता व्याधी, येशू भोवती जमली गर्दी. घेऊन आपली चिंता व्याधी, येशू भोवती जमली गर्दी. मी गेले समीप अगदी, अगतित ते घडले ग. उदास माझे जीवन गती, पुन्हा नव्याने हसले ग. उदास माझी जीवन वगे, पुन्हा नव्याने हसले ग. हालेलुया. परमेश्वराची Thank स्तुती. you. सुंदर असं गीत आंटीने गायलेलं आहे. पुढे कोण संधी घेणार? शेवटचे 5 मिनिटं आपण उपकार स्तुतीमध्ये जाणार आहोत आणि त्यानंतर आपण प्रार्थनेत जाणार आहोत. कोणी संधी घेऊ इच्छित? हालेलुया. देवाच्या गौरवासाठी आपण गीत गाऊया आणि काही वचन वाचतो. स्तोत्रसंहिता याचा 84वा अध्याय, वचन 4 पासून पुढे. हे परमेश्वरा, तुझ्या घरात राहणाऱ्यांची केवढी धन्यता. ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतात. ज्या मनुष्याला तुझ्यापासून सामर्थ्य प्राप्त होते, ज्याच्या मनाला सियोनेच्या राजमार्गाचा ध्यास लागला आहे, तो केवढा धन्य. शोकजनक खोऱ्यातून जाताना ते त्यांना झऱ्याचे स्थानच वाटते. आगोटीचा पाऊसही त्याची आबादानी करेल.
ते अधिकाधिक शक्ती पावत जातात. सियोनेत प्रत्येकाला देवाचे दर्शन द्या. आम्ही देवाच्या नावाला बरं देवाच्या गौरवासाठी गीत गाऊया. तारक तो सामर्थ्य तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगानुग आहे. तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगानुग आहे. आहा हा 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 हालेलुया हो 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 होसाना आहा हा 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 हालेलुया हो होसाना हालेलुया 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 हालेलुया. हा दिवस प्रभूचा आहे उल्हास व आनंद करू. हा दिवस प्रभूचा आहे उल्हास व आनंद करू. स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. स्वर्गीच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. हालेलुया 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 हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. परमेश्वराची स्तुती असो. शेवटची संधी कोणी घेऊ इच्छितं का प्रियांनो? ज्यांना गीत गाण्याची इच्छा आहे, स्तुती करण्याची इच्छा आहे, आपल्यापैकी कोणी करू इच्छित आहे? Praise the Lord. प्रेज राहू शकत. योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु मेरे प्रभु यीशु. आदर और महिमा हो तेरी, आदर और महिमा हो तेरी, आदर और महिमा हो तेरी प्रभु मेरे प्रभु यीशु. पवित्र केवल तू, पवित्र केवल तू, पवित्र केवल तू ही प्रभु मेरे प्रभु यीशु. योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु मेरे प्रभु यीशु. हालेलुया. योग्य केवळ तोच आहे, पवित्र देखील तोच आहे, सामर्थ्यशाली तोच आहे, सर्वोच्च तोच आहे प्रियांनो. युगानुयुग पिढ्यानपिढ्या तोच आहे, तोच रणविजयी आहे. परमेश्वराची स्तुती करूयात प्रियांनो. प्रार्थना करूयात की आजचा दिवस जो उपवासाचा दिवस आहे, उपवासाच्या दिवसामध्ये आपल्या सर्व प्रार्थना विनंत्या परमेश्वराकडे घेऊन जाऊयात. म्लानमुख न होता हर्षाने आनंदाने दिवस व्यतीत करूयात प्रियांनो. जे उपकासनीचं गीत आज सकाळी आपण गायलेलं आहे तेच उपकासनीचं गीत किंवा अजून अशीच अनेक उपकासनीची गीत दिवसभर म्हणत राहूयात. परमेश्वराचं स्तवन आपल्या मुखामध्ये सातत्याने ठेवूयात, जेणेकरून आपल्याला पवित्र आत्म्याला प्रसन्न करता येईल आणि त्याची कृपादृष्टी आपल्यावरती होईल. प्रियांनो, विश्वासाने आपल्या सर्व प्रार्थना प्रभूजवळ मांडा, जेणेकरून देव आपल्या प्रार्थनांचं उत्तर देईल. विशेषतः पावसासाठी प्रार्थना करा. आणि मला खात्री आहे की जेव्हा आपण सर्वजण एकत्रित एकचित्ताने या गोष्टीसाठी प्रार्थना करू, तेव्हा आपला स्वर्गीय देव, ज्याच्या नियंत्रणात सर्व काही आहे, समय आणि ऋतू त्याच्या हातामध्ये आहे प्रियांनो, आणि तो आमच्यावरती कृपादृष्टी करेल आणि प्रचंड आम्हाला पुरेसा पाऊस तो देव करेल. यावेळेला आपण शेवटची प्रार्थना करणार आहोत आणि प्रार्थनेपूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याला दुपारी 1:30 वाजता पुन्हा प्रार्थनेमध्ये, ऑनलाईन प्रार्थनेमध्ये सहभागी व्हायचं आहे.
ज्या प्रार्थनेमध्ये आपल्याला उपासाविषयीचं महत्व वचनाद्वारे त्या ठिकाणी सांगण्यात येईल. आपल्या सगळ्यांना ते ठाऊक आहे, परंतु पुन्हा एक वार त्याचं मनन करूयात. पुन्हा एक वार त्याची आठवण स्वतःला करून देऊयात, जेणेकरून आपल्याला योग्य प्रकारे उपासाद्वारे परमेश्वरासमोर जाता येईल. आपल्यामध्ये बंधू संदेश आहेत, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी ही शेवटची प्रार्थना करावी आणि सर्व काही प्रभूच्या हाती द्यावं. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. आपण सर्वजण मिळून प्रार्थना करूया. आणि माझी सगळ्यांना विनंती आहे, जसं बंधू सतीश यांनी सांगितलेलं आहे, आपण सर्वजण अंतःकरणामध्ये आपल्या स्वर्गातील पित्याला, प्रभू येशू ख्रिस्ताला, पवित्र आत्म्याला आरोळी मारूया, विनवणी करूया, त्यासमोर दीन होऊया. आणि माझा विश्वास आहे आपण सर्वांनी एकत्र केलेली ही प्रार्थना, ही विनवणी आपल्या स्वर्गातील पित्याजवळ, त्याच्या दयासनाजवळ जाईल. हालेलुया. आमच्या स्वर्गातील प्रेमळ पित्या, तुझ्या नावाला गौरव देतो, आभार मानतो पित्या, कारण तू आमचा प्रभू परमेश्वर, आमचा पिता, आमचा राजा आहेस. हे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ता, हे आमच्या पवित्र आत्म्या, आभार मानतो प्रभू, कारण सृष्टीच्या आरंभीस तू आम्हाला बोलवलं आहेस. तू आमची निवड केली आहेस की आम्ही प्रभू ख्रिस्ताची साक्ष जगात गाजवावी, तुझं गौरव करावं आणि आमच्या जीवनाद्वारे ख्रिस्ताचा प्रकाश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा. होय प्रभू, तू आम्हाला वचन दिलं आहेस की आम्ही तुझी लेकरं आहोत. प्रभू, आम्ही विश्वासाने तुझ्याकडे जे काही मागू ते तू आम्हाला देत आहेस. प्रभू, दिलेलं आहेस परमेश्वरा. आणि होय पित्या, तू आम्हाला अभिवचन दिलं आहेस की आम्ही विशेष करून तुझ्याकडे पवित्र आत्मा मागावा. कारण काय मागावं, कसं मागावं हे आम्ही जाणत नाही, परंतु तो पवित्र आत्मा आमच्यासाठी अर्निवाच्या कन्याने मध्यस्थी करतो. योग्य विनंती, योग्य शब्दांना शब्द जुळवून हे आमच्या पित्या तुझ्या दयासनाजवळ नावाला गौरव देतो. आणि सर्वप्रथम तुला विनंती करतो, प्रभू येशू ख्रिस्त नावामध्ये आम्ही सर्वांनी केलेल्या पातकांची दयेने कृपेने क्षमा. आम्ही सर्वजण आपली पातकांची क्षमा मागतो, त्यांचा अंगीकार करतो. प्रभू, कबुली देतो परमेश्वरा, कारण आम्ही सर्वजण तुझ्या कृपेला उणे पडलो. सर्वांनी वैयक्तिकरित्या प्रभू मंडळीच्या पातळीवर अनेकदा परमेश्वरा तुझी आज्ञा भोगलेली आहे, तुझ्या समोर पातक केलेले आहे. आम्ही सर्वजण प्रभू बहकून गेलो आहोत. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता आणि अशा आम्हा सर्वांचे पाप प्रभू तू ख्रिस्तावर लादले आहेस. आणि परमेश्वरा, तू आम्हाला अभिवचन दिलं आहेस की आम्ही तुझ्या जवळ यावं प्रभू, कारण तू आमची पातके लाखेसारखी लाल असली तरी बर्फाहून शुद्ध करणारा प्रभू, तुझ्या सेवकांच्या वचनानुरूप प्रभू आम्ही सर्वजण आज तुला समर्पित होतो. आपली वस्त्र नव्हे तर आपली अंतःकरणे तुझ्या समोर विदीर्ण करतो. तुला तुझ्याकडे क्षमा मागतो पित्या, तुझ्या समोर नम्र आणि दीन भावाने प्रभू आम्ही सर्वजण या सकाळच्या सुंदर समय येतो, कारण आम्ही जाणतो परमेश्वर आमची पातके बहुत आहेत. आम्ही विनंती करतो, तू आम्हाला क्षमा कर. आमच्या बांधवांनी सर्वांनी प्रभू या जगामधल्या मनुष्यांनी केलेल्या पातकांचा भूमीला भार झाला आहे आणि या सर्व पातकांबद्दल प्रभू ख्रिस्त नावामध्ये तुला विनंती करतो, आम्हा सर्वांच्या पातकांची, या पृथ्वीवरील सर्व मनुष्यांच्या पातकांची क्षमा कर. जाणतो प्रभू आमच्या पातकांमुळे या भूमीवर तुझा क्रोध आलेला आहे. आमच्या पातकांमुळे प्रभू तू आकाश कपाटे बंद करून पर्जन्यवृष्टी थांबवलेली आहे. आणि म्हणून प्रभू कळकळीची विनंती करतो, तुला विनंती करतो, आम्ही तुझ्या समोर दीन होतो, तुझ्या समोर नतमस्तक होतो. विनंती करतो प्रभू, आपल्या दासांची प्रार्थना ऐक. तुला विनंती करतो प्रभू, आकाश कपाटे उघड पित्या, तू आज्ञा कर आकाशाला, ढगांना, वाऱ्यांना, वायूंना प्रभू तू आज्ञा कर की त्यांनी योग्य ठिकाणी पर्जन्यवृष्टी करावी. प्रभू, पक्ष्यांचा मुख उघडून त्यांच्या चोचीमध्ये अन्न देणारा तू आमचा परमेश्वर आहे. प्रभू, तू पर्जन्यवृष्टी करून भूमीची तहान भागवणारा आमचा प्रभू, तू हिरवेगार गालिचांनी डोंगरांना आच्छादिणारा आमचा पिता परमेश्वर आहे. सर्व काही पित्या तुझा आहे आणि तुझ्या गौरवासाठी सर्वजण पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्त नावामध्ये हा उपकार स्तुतीचा यज्ञ तुला समर्पित करतो. आम्ही सर्वांनी अंतःकरणामध्ये प्रभू तुला घातलेली साथ तू ऐक. तुला विनंती करतो, आम्ही जरी संख्येने थोडके असलो तरी प्रभू आपल्या भक्तांच्या विनंतीकडे कान देणारा तू आमचा
आम्ही आज या उपवासाद्वारे पित्या स्वतःला तुझ्या पुढे सादर करतो. आम्ही प्रभू कुठल्या मेंढरांचं बैलांचं नाही, तर प्रभू स्वतःच शरीर तुला पवित्र ग्रहणी आणि जिवंत यज्ञ म्हणून अर्पण करतो. आज निर्णय घेतो परमेश्वरा की आमच्या शरीराद्वारे आम्ही तुझा गौरव करू, तुझी आध्यात्मिक सेवा करू. आजचा उपवास आम्हा सर्वांसाठी आशीर्वाद, तुझी कृपा दे, तुझ्या पवित्र आत्म्याने चालव पित्या. आणि तुला विनंती करतो प्रभू, आमचा हा उपवास तुला पसंत पडणारा असावा, असा घडवून आण. प्रार्थना ऐकलीस म्हणून तुझ्या नावाला गौरव देत ही सर्व विनंती आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात सादर करतो. आमेन. आमेन. हालेलुया. देवाची स्तुती असो प्रियांनो, तुम्ही सर्वजण आज सकाळच्या या प्रार्थनेमध्ये सहभागी झाला. तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो. देवाला धन्यवाद देऊयात. आणि आपल्या उपासाचे जे काही नियम आहेत, अटी आहेत, वचनाद्वारे आम्हाला जे काही मार्गदर्शन मिळतं त्यानुसार आजचा उपवास करूयात, प्रार्थनेत दिवस व्यतीत करूयात आणि दुपारी 1:30 वाजता पुन्हा एक वेळ आपण प्रार्थनेमध्ये सहभागी होऊयात. मग सगळ्यांचे आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise God. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Good morning.